कल्याण पूर्वेकडील आडिवली भागातील तिसाई देवी शाळेच्या इमारतीवर सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला अखेर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आडिवली परिसरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने तिसाई देवी शाळेच्या इमारतीवर हातोडा कारवाई सुरू केली होती. मात्र शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ही कारवाई झाल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 1200 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत शाळेवरील कारवाई तातडीने थांबवण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इमारत अनधिकृत असल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था सुरक्षितपणे केल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईचा विचार करावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा दिलासा व्यक्त केला जातोय. शाळेच्या भवितव्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता सध्या तरी दूर झाली असून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली.